उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना. गोदा महोत्सव 2026 अंतर्गत विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचा प्रारंभ. नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानाअंतर्गत विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. या प्रदर्शनामुळे महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांना शहरी बाजारपेठ उपलब्ध होत असून ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राहुल डिकले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या सरस प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्य विक्रीसाठी 145 स्टॉल तर खाद्यपदार्थ विक्रीसाठी 40 स्टॉल उभारण्यात आले असून एकूण 185 स्टॉलचा समावेश आहे. ग्राहकांना थेट उत्पादक महिलांकडून दर्जेदार व निर्भेळ वस्तू खरेदी करण्याची संधी मिळत आहे. महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना जिल्हा व तालुका स्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. बचत गटांमधील खाद्यपदार्थ निर्भेळ असल्याने भविष्यात या उत्पादनांना आर्थिक मागणी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत हजारो महिला स्वयंसहायता समूह कार्यरत असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगार, उत्पन्न आणि उद्योजकतेची नवी दिशा मिळणार आहे.